गोविंदा आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का, गोविंदाने या अभिनेत्रीसाठी स्वतःचा साखरपुडा सुद्धा मोडला होता. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून गोविंदाच्या चित्रपटातील अभिनेत्री नीलम कोठारी होती. नीलम आणि गोविंदा यांची जोडी त्या काळात भरपूर हिट ठरली होती. या दोघांना चित्रपटात घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक वेटिंग सुद्धा करायचे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, या आधीच गोविंदाचा साखरपुडा सुनीता सोबत झाला होता. पण गोविंदा नीलमच्या प्रेमात होता आणि त्यामुळे त्याने आपला साखरपुडा सुद्धा मोडला होता असं म्हटलं जातं. पण यानंतर आईच्या इच्छेसाठी गोविंदाने सुनीताशीच लग्न केलं आणि त्यानंतर नीलम कोठारीने 2000 मध्ये एका बिझनेसमॅन सोबत लग्न केलं. पण काही काळातच तिचा सुद्धा संसार मोडला आणि घटस्फोट झाला आणि त्यानंतर 2011ला तिने बॉलिवूड अभिनेता समीर सोनी याच्याशी लग्न केलं आणि त्या दोघांनी आता एक मुलगी सुद्धा दत्तक घेतली. त्यामुळे नीलम आता सुखात संसार सुद्धा करते.